यश फक्त त्यांनाच मिळतं जे प्रयत्न करायचं धाडस करतात. असंच धाडस करून दाखवलंय पुण्यातील कर्वेनगरच्या या दोन बहिणींनी. या दोन बहिणीच म्हणजे वीणाताई आणि कीर्तीताई या पुण्याच्या कर्वेनगरमध्ये योगेश्वरी नामक स्टॉल चालवतात, जिथे मिळतात जगातले भारी असे दडपे पोहे. दडपे पोहे ऐकून तर तुम्ही शॉक झाला असाल, कारण की हे काहीतरी नाव वेगळंच वाटतंय. आपण पोहे रेग्युलर तर खातो, पण हे दडपे पोहे कसे बनतात ते आज आपण इथे बघूया. ताईंनी घेतलेला आहे भला मोठा टोप आणि त्यामध्ये घेतलेले आहे ढीगभर असे पातळ पोहे. वरून आलेलं आहे चवीनुसार मीठ, त्यामध्ये गेलेले आहेत फ्राय केलेले शेंगदाणे आणि वरून ऍड केली जाते ती फोडणी. बघितलं तुम्ही इथे थोड्याफार प्रमाणात सगळे इन्ग्रेडियंट या पोह्यामध्ये गेलेले आहेत. त्यानंतर हे पोहे चांगले एकजीव केले जातात. दडप्या पोह्यांचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, नाही तर आईने किंवा आजीने घरी बनवलेच असतील. आपण लहानपणापासून दडप्या पोह्यांचं नाव तर ऐकतोय, पण ही रेसिपी मी कधी टेस्ट केली नव्हती. पण तुम्हाला माहितीये का, ही महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे जी कोकणात सर्वात जास्त मिळते. हे ऐकून तर मी शॉकच झालेले, पण एवढी जबरदस्त दडपे पोहे बनवण्याची प्रोसेस बघून मी तर अक्षरशः बघतच बसले. या पोह्यांमध्ये वरून ऍड केली जाते ती कोथिंबीर आणि बारीक कचकच कापलेला कांदा सुद्धा. इतकंच नाही तर वरून ऍड केलं जातं किसलेलं खोबरं सुद्धा. हे दडपे पोहे सर्वात जास्त हेल्दी आहेत, कारण की हे तेलामध्ये फ्राय केले जात नाहीत आणि ना हे स्टीम केले जातात. हे सरळ एका टोपात बनवले जातात सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून. दडपे पोहे बनवण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दडपे पोहे चांगले एकजीव केले जातात, म्हणजे सतत मिक्स करावे लागतात 10-15 मिनिटं. पोहे चांगले मिक्स केल्यानंतर दडप्या पोह्यांमध्ये वरून ऍड केला जातो तो लिंबाचा रस. हा लिंबाचा रस ऍड केल्यावरती ना एक जबरदस्त फ्लेवर या दडप्या पोह्यांना येतो. इतक्यावरच न थांबता यामध्ये जाणार आहे ते शहाळ्याचं पाणी. शहाळ्याचं पाणी हे नॅचरल ड्रिंक आहे, ज्याला स्पोर्ट्स ड्रिंक सुद्धा म्हणतात, आणि याच्यामध्ये तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे खनिजे सुद्धा मिळतात. म्हणून शहाळ्याचं पाणी हे पोह्यामध्ये ऍड केलं जातं. या पोह्यांमध्ये वरून ऍड झालेला आहे कच्चा टोमॅटो, आणि कच्चा टोमॅटो घालून पुन्हा पोहे एकजीव करून घेतलेले आहेत. इथे माझी आतुरता संपलेली आहे आणि इथे मस्तपैकी दडपे पोहे बनून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर एवढे जबरदस्त दडपे पोहे खायचे असतील ना, तर पुण्यातील कर्वेनगरला पंडित फार्म समोर योगेश्वरी नावाने यांचं शॉप आहे, जिथे तुम्हाला सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंतच हे दडपे पोहे आणि उपीट खायला मिळणार आहे. ताईंचं शॉप चालू होतं सकाळी 7:30 ला, पण 7 वाजल्यापासून लोक पोहे खाण्यासाठी इथे वेटिंग वर उभे असतात. जे लोक मॉर्निंग वॉकला जातात, जॉगिंग करतात, हेल्थ कॉन्शियस लोक असतात आणि ऑफिसला जाणारी तसेच कॉलेजला जाणारी लोक सुद्धा यांच्याकडूनच ब्रेकफास्ट करून जातात. विचार करा, आपण मस्तपैकी वर्कआउट केला आणि त्यानंतर आपल्याला हेल्दी नाश्ता खायचा असेल तर दडपे पोहे सर्वात जास्त भारी आहे. तुम्ही गर्दीच बघू शकतात, इथे तर दडपे पोहे खायला लाईन लागते, आणि दडपे पोहे आणि उपीट खाण्यासाठी एवढी मोठी लाईन बघून माझी आतुरता तर आसमंतात गेलेली. मग मी पण वाट न बघता सरळ माझ्यासाठी एक बाउल घेतला. ताईंनी बाउल मध्ये दिलेले आहेत दडपे पोहे आणि त्यावर टाकलेले आहेत बारीक शेव. तुम्हाला यांच्याकडे हिरवी मिरची सुद्धा मिळते चवीला, पण मी नुसतेच हे दडपे पोहे खाल्ले आणि या पोह्यांच्या प्रेमातच पडले. मग पुणेकरांनो, वाट कसली बघताय? हेल्दी खा, हेल्दी राहा आणि दडपे पोहेला नक्की व्हिजिट करा.